नमस्कार मंडळी, स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठरलं तर मग या मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं पाहायला मिळतं की आता या ठिकाणी अश्विन आता अस्मिता ताईला फोन लावत असतो. तर आता अस्मिताचा फोन सायली उचलते. तर त्या ठिकाणी आता अश्विन सांगतो की अस्मिताई, दादाची तब्येत खूप क्रिटिकल आहे गं, काय करावं काही समजत नाही, मला तर खूप टेन्शन आलं आहे. आता हे सायली ऐकते तर सायलीला इतका त्रास होतो. तर आता इथे अस्मिता आलेली असते तिच्याजवळ, पण अस्मिता सांगते अगं नाही गं, दादाची तब्येत चांगली आहे, येतील असते लवकर. पण आता इथे सायलीलाही दम लागत असतो आणि ती म्हणते नाही मला जायचं आहे, म्हणजे जायचे आहे. तर आता इथे अस्मिता आणि सायली दोघंही हॉस्पिटलमध्ये जातात. तर आता या ठिकाणी अर्जुनला आता दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करत असतात डॉक्टर. आता दुसऱ्या रूममध्ये शिफ्ट करत असताना सायलीला अर्जुनची व्हीलचेअर दिसते. तर त्या ठिकाणी सायली म्हणते अर्जुन अर्जुन अहो उठा ना, काय झालं तुम्हाला? तुम्ही तर मला वचन दिलं होतं ना की मनस्वीला मी सुखरूप घरी परत घेऊन येईल म्हणून. मग तुम्ही काय झालं आणि हे कसं झालं मला सांगा ना तुम्ही. अहो आपलं बाळ पण वाट बघते बघा ना, उठा ना तुम्ही, असं आता सायली म्हणत असते आणि त्याच्याकडे बघून रडत असते. तर आता सायलीचं हे सगळं म्हणजे रेकॉर्ड वगैरे करत असतं कोणीतरी, तिचा व्हिडिओ काढत असतं, रेकॉर्डिंग करत असतं. तर मंडळी आता आपल्याला पुढील भागात पाहायला मिळेल की हे रेकॉर्डिंग कोण करतं आहे आणि कशासाठी करतं आहे, त्याचं सगळं आता आपल्याला पुढच्या भागात पाहायला मिळेल. तर या ठिकाणी सायलीचं खूपच म्हणजे तिला खूप त्रास होत असतो की माझा नवरा आजपर्यंत दुसऱ्यांसाठी झटत आला आहे आणि त्याचीच आज अवस्था बघा अशी कशी, म्हणून ती खूप रडत असते. तर आता कल्पना आणि अस्मिता तिला सावरत असते. तर मंडळी आता आपल्याला येणाऱ्या पुढील भागात समजेलच कोण आहे कोण नाही. तर मंडळी अशाच मालिकेच्या नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा, शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.